आता पहा बेटा, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी मध्ये दिलं का, कोणते कोणते पॉस्ट्युलेट्स आहेत. आता आपल्याला माहिती आहे की हिटलर अँड लंडननं सगळ्यात पहिले व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी इंट्रोड्यूस केली बेटा 1927 ला, आणि त्याच्यानंतर त्याला एक्सटेंड कोणी केलं तर पॉलिंग्सनं केलं. बरं, या व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी मध्ये दिलं काय बेटा, की कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जे सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याचे ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होऊन नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होते, आणि त्या प्रोसेसला नाव दिलं हायब्रिडायझेशन. म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल ऍटम अंडरगोज हायब्रिडायझेशन, आणि मग हायब्रिडायझेशनचे आपल्याला प्रकार माहिती आहेत. जर sp3 हायब्रिडायझेशन झालं तर आपण म्हणतो जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे. म्हणजे व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनं जॉमेट्री कशावर डिपेंड सांगितली तर हायब्रिडायझेशनवर सांगितली. जर sp3 झालं तर टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. dsp2 झाले, dsp2 हायब्रिडायझेशन जर झालं तर आपण म्हणतो स्क्वेअर प्लेनार आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठलाही कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कुठल्याही याच्यामध्ये सेंट्रल मेटल ऍटम किंवा आयन्स काय होते, याचे ऍटॉमिक ऑर्बिटल्स काय होते, हायब्रिडायझेशन होते. पण कधी होते, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ लिगॅन्ड. या लिगॅन्डच्या इन्फ्लुएन्समुळे काय करते की ते त्याचे ऍटॉमिक ऑर्बिटल जे आहेत, मग इनर ऑर्बिटल आउटर ऑर्बिटल काय जे असेल यांचं हायब्रिडायझेशन होते. आणि मग या व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीने दिलेले आहे की कॉम्प्लेक्स जे तयार होते कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे दोन पद्धतीने तयार होते बेटा. एक होते लो स्पिन कॉम्प्लेक्स आणि दुसरा हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आता तुम्ही परत म्हणता सर लो स्पिन कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय, जेव्हा इनर ऑर्बिटलचा यूज केला जाते हायब्रिडायझेशन मध्ये तेव्हा आपण म्हणतो त्याला लो स्पिन कॉम्प्लेक्स, किंवा त्याला आपण म्हणतो स्पिन पेयर्ड. आणि जेव्हा आउटर ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये यूज केल्या जाते तेव्हा आपण त्याला म्हणतो हाय स्पिन कॉम्प्लेक्स. जसं फॉर एक्झाम्पल आपण पहा, आपण लास्ट पिरियडला पाहिलंय पण तरी मी एक एक्झाम्पल इथे घेतो. पहा बेटा इथं आता पहा, कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणल्यानंतर जॉमेट्री एक तर टेट्राहेड्रल किंवा कोणती स्क्वेअर प्लेनार आहे. हे आपल्याला कोणी दिलेलं आहे, वर्नरनं आधीच सांगितलेलं आहे. आता व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनं काय दिलेलं याच्यामध्ये की मेटल आणि लिगॅन्ड मधला जे बॉन्ड आहे ते प्युअरली कोव्हॅलेंट आहे. कारण ही थिअरीच कशावर आहे, कोव्हॅलेंट बॉन्डवर आहे. मग आता इथे काय दिलं पहा, फॉर एक्झाम्पल हे कॉम्प्लेक्स आयन आहे. या कॉम्प्लेक्स आयन मध्ये निकेल आयन, इथं निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे तर +2 आहे. म्हणजे निकेल आयनचं इथं हायब्रिडायझेशन आहे. जॉमेट्री कोणती आहे तर टेट्राहेड्रल आहे. मग टेट्राहेड्रल आहे तर निकेल मध्ये, या कॉम्प्लेक्स मध्ये निकेल अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन जेव्हा व्हायला तेव्हा आपण मला सर आउटर ऑर्बिटल इथे यूज केल्या चालले, आपण लास्ट पिरियडला पाहिले. आणि त्या कॉम्प्लेक्स मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. अनपेअर्ड आहे म्हणून आपण म्हणालो की सर हे जे कॉम्प्लेक्स आहे याचं नेचर काय तर पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथं पहा, कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, इथं कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, इथं पण या केसमध्ये इथं पहा, इथं लिगॅन्ड कोण आहे तर Cn आहे. मग हे लिगॅन्ड जे आहे ते स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे, कारण व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनं दिलंय लिगॅन्डचे प्रकार दिलेत बेटा. काही लिगॅन्ड असे येतं की जे गुड इलेक्ट्रॉन डोनर आहेत, त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग लिगॅन्ड. काही वीक लिगॅन्ड आहेत, काही मॉडरेट लिगॅन्ड आहेत. हाच त्यांचा ड्रॉबॅक निघाला की ते व्यवस्थित डिस्टिंग्विशच केलं नाही त्यांनी, कोणते स्ट्रॉंग लिगॅन्ड आहेत कोणते वीक लिगॅन्ड आहेत. हे व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचा. आता या केसमध्ये इथं पहा, स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे हायब्रिडायझेशन येणार dsp2. मग इनर डी ऑर्बिटल यूज केला चाललाय म्हणून आपण इथं काय म्हणा, इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स.
याही केसमध्ये इथे कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, इथे कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. ठीक आहे. आता चला हे एक एक्झाम्पल घेऊ आपण, हे कॉम्प्लेक्स आयन मध्ये. आता पहा, या कॉम्प्लेक्स आयन मध्ये CuCN4 CuCN4 2 मायनस याच्यामध्ये. आता या कॉम्प्लेक्सचं आपल्याला कसं दिलंय तर स्क्वेअर प्लेनार आहे. म्हणजे याच्यामध्ये हा जो सेंट्रल मेटल आयन आहे याच्यामध्ये हायब्रिडायझेशन कोणतं तर DsP2 आहे. बरं, कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीने दिल्या. पहिली स्टेप काय दिली तर ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल ऍटम या आयन, पहिली स्टेप दिली. इथं पहा कॉपर आहे, या कॉपरचा ऍटॉमिक नंबर किती आहे तर 29 आहे. कॉन्फिगरेशन आपण म्हणतो सर इथं ऑर्गॉन आहे, राईट आहे. त्यानंतर आपण म्हणतो सर डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 10 आहेत. 3D10 आहे इथं, हे 3D10. त्याच्यानंतर आपण म्हणतो सर 4s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 4p0 आहे, हे 4p 4s आणि हे 3D, बरोबर आहे. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आता अजून पुढे पहा बेटा. आता या केसमध्ये कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, ऑक्सिडेशन नंबर किती आहे 2+ आहे. मग त्याने इलेक्ट्रॉन कोणते लूज केले, या 4s चा 1 इलेक्ट्रॉन आणि 3D चा 1 आहे. म्हणजे हे झालं त्याचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Cu++ ऑर्गॉन. हे डी मध्ये आले 9 इलेक्ट्रॉन, 3D 9 आहेत. झालं इथं. बर, आता VBT न काय दिलंय, CN तर स्ट्रॉंग लिगँड आहे. CN काय स्ट्रॉंग लिगँड आहे बेटा. जर CN स्ट्रॉंग लिगँड आहे तर आता होते काय, त्यांनी पुढची स्टेप काय दिली पहा बेटा. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ लिगँड, नेक्स्ट स्टेप एक्साइटेड स्टेट. आता या स्टेपला काय होते पहा बेटा, या एक्साइटेड स्टेटला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Cu++ होते काय पहा बेटा. VBT न काय दिलेलं आहे की 1 इलेक्ट्रॉन 3D चा 4p मध्ये जाते म्हणे. हे त्याला एक्सप्लेन करता आलं नाही बरं डिटेल, हे त्याचा एक ड्रॉबॅक आहे. असं कशामुळे व्हायले मग, हे VBTचा पुढे जाऊन ड्रॉबॅक मध्ये येणार आहे. कशामुळे तर स्ट्रॉंग लिगँड मुळे 1 इलेक्ट्रॉन कुठे गेला तर 3D मधला कुठे गेला तर 4p मध्ये गेला. आता मला सांगा 4p मध्ये गेल्यानंतर याचं कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने येणार आहे. हे डी मध्ये झाले 8 इलेक्ट्रॉन, 4s व्हॅकंट आहे, 4p मध्ये आला 1 इलेक्ट्रॉन, झाली एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. क्लिअर आहे. आता मला सांगा पुढची स्टेप कोणती आहे. लिगँडच्या इन्फ्लुएन्स मुळे याचे जे ऑर्बिटल्स आहेत, आता ऍटॉमिक ऑर्बिटल्स आहेत, हे एम्प्टी ऑर्बिटल आहेत 1 2 3 4. या एम्प्टी ऑर्बिटलचं काय होणार, हायब्रिडायझेशन, मिक्सअप होणार. यांची एनर्जी नियरली सेम, बरोबर आहे. मग आता पुढची स्टेप आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन मध्ये काय दिलेलं आहे, ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होणार. किती ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होणार आहे 4. जेवढे ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप आहेत तेवढे हायब्रिड तयार होणार, बरोबर आहे. हे जर 4 मिक्सअप झाले ऍटॉमिक ऑर्बिटल, हे 4 कोणते कोणते मिक्सअप झाले, 1 D है, 1 S है और 2 P है, राइट है. और जितने एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप हुए उतने हाइब्रिड फॉर्म होने वाले. अब मिक्सअप होने के बाद 4 हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म हुए, उनकी ज्योमेट्री स्क्वायर प्लेनार है. चलो ये मिक्सअप हुए, हमने ये बॉक्स डायग्राम में रिप्रेजेंट कर दिया. हे झाले तुमचे
आणि हा इकडे एक, हे इकडे तुमच्या अलीकडचे इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता इथं झाले 4 sp2 हायब्रिड काय ऑर्बिटल. क्लिअर याच्यात एनी प्रॉब्लेम या. आता मला सांगा त्याच्यानंतरची स्टेप कोणती आहे. ओव्हरलॅपिंग आहे, फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. बरोबर आहे. आता हायब्रिडायझेशन काय दिलेलं आहे की हे जे हायब्रिड ऑर्बिटल आहेत, एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल, हे ओव्हरलॅप होणार आहेत. कोणावर ओव्हरलॅप होणार आहेत. फुलफिल्ड ऑर्बिटल ऑफ 4 लिगँड्स. लिगँड किती आहेत आपल्याकडे 4 आहेत. म्हणजे दीज 4 एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कोणाचे कॉपर आयनचे ओव्हरलॅप्स विथ फुलफिल्ड ऑर्बिटल ऑफ 4 लिगँड्स टू फॉर्म 4 सिग्मा बॉन्ड या टू फॉर्म 4 कोव्हॅलेंट बॉन्ड्स. झालं क्लिअर इथं. हे रिप्रेझेंटेशन आपण या पद्धतीने दिलेलं आहे. हे 2 इलेक्ट्रॉन, परत इथं 2 इलेक्ट्रॉन, हे 2 आणि हे 2. झालं क्लिअर. आता मला तुम्ही सांगा या कॉम्प्लेक्स मध्ये याच्यामध्ये इथे एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर नेचर डायमॅग्नेटिक इन नेचर येईल का पॅरामॅग्नेटिक इन नेचर येईल. अट्रॅक्ट होणार आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे नेचर काय ना पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. बरं तुम्ही त्याची मॅग्नेटिक मुवमेंट सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतात. काय फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू काय एन इन ब्रॅकेट n+2 फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. एन म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, इथं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन 1 आहे. 1 इन ब्रॅकेट 1+2 आहे म्हणजे √3 आहे. √3 ची व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे या व्हीबीटीनं काय दिलं तर या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची आपण मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. यांनी दिलेले याची जॉमेट्री स्क्वेअर प्लेनार आहे. नेचर सुद्धा सांगितलं पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. आता याचा एक ड्रॉबॅक असा आहे की या थेरीनं कलर कंपाऊंडच्या बाबतीत काही एक्सप्लेनेशन दिलं नाही बेटा. झालं. परत एक आता मला सांगा इथं जे हायब्रिडायझेशन मध्ये आपण यूज केलेले जे ऍटॉमिक ऑर्बिटल आहेत, या ऍटॉमिक ऑर्बिटल्स पैकी पहा इनर ऑर्बिटलचा यूज केला इथं पी ऑर्बिटल. म्हणून आपण काय म्हणालो जेव्हा तुमचा इनर ऑर्बिटल तयार होते, इनर ऑर्बिटल जेव्हा यूज केल्या जाते हायब्रिडायझेशन मध्ये, तेव्हा जे कॉम्प्लेक्स तयार होणार आहे ते कॉम्प्लेक्स कोणता आहे. लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. कधी जेव्हा इनर डी ऑर्बिटल यूज केला जातो. क्लिअर याच्या. बर आता या केसमध्ये इथं लक्ष द्या. परत या दोन्ही मध्ये सेम प्रॉपर्टी आहे. या केसमध्ये कॉपरवर चार्ज किती आहे +2 आहे. म्हणजे इथं पण सेंट्रल मेटल अंडरगोज sp3 dsp2 हायब्रिडायझेशन. सेम केस आहे, सेम केस आहे. बरोबर आहे. म्हणजे NH3 अँड CN स्ट्रॉंग लिगँड आहेत अकॉर्डिंग टू व्हीबीटी. मग स्ट्रॉंग लिगँड असेल तर CN जरी असेल, इथं पण कॉपरवर +2 चार्ज आहे, इथे कॉपरवर +2 चार्ज आहे. बरोबर आहे का. म्हणजे या दोन्ही कंपाऊंडचं नेचर काय झालं बेटा पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. आणि यांची जॉमेट्री काय तर स्क्वेअर प्लेनार आहे. आणि कोणता कॉम्प्लेक्स तयार व्हायला तर लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. यालाच आपण म्हणतो इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे. झालं क्लिअर. एनी प्रॉब्लेम याच्यात.
बर, आता एक एक्झाम्पल घेऊ बेटा आपण, एक म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, मी इथं चेंज करतो आता. CuCl4 2- व्यवस्थित लक्ष द्या बेटा इथं. आला. आता पहा बेटा, या केसमध्ये कॉपरवर +2 चार्ज आहे, या केसमध्ये कॉपरवर +2 चार्ज आहे. व्हीबीटीने इथं स्ट्रॉंग लिगॅन्ड दिलाय, हे पण स्ट्रॉंग लिगॅन्ड दिलाय. ठीक आहे. आता पहा, व्हीबीटीनं सीएल जे आहे ते वीक लिगॅन्ड दिलाय. पहा बेटा, हे वीक लिगॅन्ड आहे. ठीक आहे, वीक लिगॅन्ड आहे. जॉमेट्री कोणती आली? टेट्राहेड्रल आहे. म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता बेटा याच्यात की व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीला एक एक्सप्लेनेशन, एका कंपाऊंडचं एक्सप्लेनेशन देता आलं नाही. कोणत्या? या केसमध्ये, जेव्हा एकाच मेटलवर सेम चार्ज आहे, इथं सेम पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, Cu2+ आहे, बरोबर आहे की? पण त्याला हे लक्ष एक्सप्लेनेशन देता आलं नाही की बाबा सेम ऑक्सिडेशन स्टेट आहे एका मेटलवर, पण एक द्याले टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स, एक द्याले टेट्राहेड्रल जॉमेट्री, आणि दुसरा द्याले स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स. हे एक्सप्लेनेशन देता आलं नाही बेटा. आता पहा, इथं जर आपण कॉपरचे ऑक्सिडेशन स्टेट पाहिली तर +2 आहे. पहिली स्टेप आहे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. दुसरी स्टेप आहे एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता होते काय या केसमध्ये? पहा, हे कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे. आता हे वीक लिगॅन्ड आहे, या लिगॅन्ड कडे एवढी पॉवरच नाही, ताकदच नाही, बरोबर आहे? म्हणून याचा एक इलेक्ट्रॉन इकडे जाणारच नाही. म्हणजे इथं काय आलंय, याचं एक्साइटेड स्टेट आणि ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. काही फरक पडायला? या दोन केसमध्ये कॉपरचा एक इलेक्ट्रॉन इथं गेलता. कशामुळे? कारण यांनी सांगितलं स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे. पण इथं काय? मग आता मला सांगा, जर दोन्हीचं कॉन्फिगरेशन सेम आहे तर नेक्स्ट स्टेप कोणती? हायब्रिडायझेशन आहे. हायब्रिडायझेशन मध्ये काय आलं बेटा? आता मला सांगा, कोणाचं हायब्रिडायझेशन होणार आहे? कॉपर आयन्स होणार, पण कोणते? आता हे ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होणार आहे. आता किती एस आणि किती पी मिक्सअप झाले? सर, 1 एस आणि 3 पी मिक्सअप झाले. पहिले इनर ऑर्बिटलचा यूज केलता बेटा आपण, आता आउटर ऑर्बिटलचा यूज करायला. मग जेव्हा तुम्ही आउटर ऑर्बिटलचा यूज करायला तर कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. या दोन केसमध्ये इनर ऑर्बिटलचा यूज केलता, आता आउटर ऑर्बिटल आहे. आता हायब्रिडायझेशन कोणतं आहे ना, तर आपण म्हणा सर 4 एम्प्टी फील्ड, बरोबर आहे, sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कोणाचे? Cu2+ आयन फॉर्म झाले. बर, त्याच्यानंतरची स्टेप कोणती आहे? ओव्हरलॅपिंग आहे, फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आता पुढच्या स्टेपला काय व्हायलंय? हे जे एम्प्टी फील्ड sp3 हाइब्रिड ऑर्बिटल आहेत कॉपर आयनचे, ये कॉपर आयन के एम्प्टी फील्ड जो ये ओवरलैप होते किसके साथ? फुलफिल्ड ऑर्बिटल ऑफ 4 लिगैंड के साथ. अब ओवरलैप होने के बाद 4 कोवैलेंट बॉन्ड फॉर्म करते हैं, राइट है, एंड हैविंग ज्योमेट्री क्या है? टेट्राहेड्रल है. तो यहां हमने नोट क्या दिया देखो,
जब कॉपर का कोऑर्डिनेशन नंबर 4 है, यहां भी 4 है, यहां भी 4 है, जब कॉपर का कोऑर्डिनेशन नंबर 4 है तो ये पक्का ध्यान में रखो कि वो पैरामैग्नेटिक इन नेचर है। यहां भी प्यारा है, यहां भी प्यारा है और यहां भी प्यारा है, एक ही इलेक्ट्रॉन है। म्हणजे जेव्हा कोऑर्डिनेशन नंबर कॉपरचा 4 असेल बेटा, मग लिगॅन्ड कोणता का असो ना, वीक असो का स्ट्रॉंग असो, पॅरामॅग्नेटिक इन नेचर येणार, त्याच्यावरून तुम्ही मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करू शकता, म्हणजे लक्षात राहण्यासाठी, परीक्षेसाठी. ठीक आहे. बर, आता कोऑर्डिनेशन नंबर जेव्हा 4 आहे कॉपरचा आणि वीक लिगॅन्ड आहे, तर तुम्ही म्हणा सर टेट्राहेड्रल आहे. पण तुम्ही म्हणा सर स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे. स्ट्रॉंग लिगॅन्ड काय करल? एक इलेक्ट्रॉन प्रमोट करल. तो स्ट्रॉंग लिगैंड है तो DsP2 है, DsP2 है तो स्क्वायर प्लेनार है. वीक लिगैंड है तो sp3 है, sp3 है तो टेट्राहेड्रल ज्योमेट्री. क्लियर झालं इथं? एनी प्रॉब्लेम या? आता पहा बेटा, नेक्स्ट ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन नंबर 6. पहा आता 3+. आता आपल्याला हे पक्क माहिती आहे, कारण आपण याच्या आधीच्या वर्नरच्या थिअरीमध्येच पाहिलंय, जेव्हा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे तेव्हा ऑक्टाहेड्रल आहे, हे तर माहिती आता आपल्याला. आता तर चेंज होणारच नाही याच्यात. ठीक आहे. आता हे पाहायचं की याच्यामध्ये हायब्रिडायझेशन कोणतं आहे, कॉम्प्लेक्स इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे का आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. ठीक है. आता NH3 तर स्ट्रॉंग लिगैंड है. पहली स्टेप ग्राउंड स्टेट है, तो सबसे पहले हम कोबाल्ट का एटॉमिक नंबर कितना है, तो 27 है. कॉन्फ़िगरेशन ऑर्गन है. उसके बाद 3D कितना है, 3D 8 है या 7 है. डी में कोरियस में 2 इलेक्ट्रॉन है इसके, 3D और ये 4p. बरोबर आहे. आता या कंपाऊंड मध्ये मला सांगा, हा न्यूट्रल लिगॅन्ड आहे, तर कॉपरचा चार्ज किती आहे, तर 3 आहे. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे इथं याचं कॉन्फिगरेशन काय येणार, ऑर्गॉन आहे. हे झालं तुमचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक है. अब 4 इलेक्ट्रॉन लूज कर दिए, बरोबर आहे. मला सांगा बेटा, आता जेव्हा 4 इलेक्ट्रॉन लूज करल तर कशा कशातले इलेक्ट्रॉन लूज करल बेटा, कुठले इलेक्ट्रॉन ते लूज करल बेटा. यस, कोणते इलेक्ट्रॉन लूज करेल बेटा आता. यस, राइट आहे. मला सांगा 1 2 3 4 5 6 झाले इथं 4p 4s आणि 3d गेले 3 इलेक्ट्रॉन. 4s चे 2 आहे आणि 3d चा 1, म्हणून 3 पॉझिटिव्ह चार्ज. क्लियर आहे. बर, आता पुढची स्टेप काय मला सांगा बरं, नेक्स्ट स्टेप कोणती येणार आहे. हे तर स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे. आता हे स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे. यस,
आता स्ट्रॉंग लिगँड आहे, तर स्ट्रॉंग लिगँडच्या इन्फ्लुएन्स मुळे काय होणार? पेअरिंग होणार, अनपेअरचे पेअर होणार. बरोबर आहे ना? मी तुम्हाला सांगितलं ना लास्ट पिरियडला. बर, आता याची जर पेअरिंग झाली तर ती झाली तुमची एक्साइटेड स्टेट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑर्गॉन झालं इथं. 1 2 3 4 5 6 झाले, 2 एमटी आहेत. आता नेक्स्ट स्टेप कोणती आली? तर हायब्रिडायझेशन आहे. कोबाल्ट 3+ आता मला सांगा, हायब्रिडायझेशन आहे, 6 लिगँड आहेत, याला तर स्टेबल व्हायचं आहे. बरोबर आहे ना? आता मला सांगा, या कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर किती आहे? तर 27 आहे. 27 मधून 3 इलेक्ट्रॉन त्याला लूज केले. कशासाठी केले? तर स्टेबिलिटीसाठी. पाहिलं आपण मागच्या थिअरीमध्ये. 27 में से 3 चले गए तो कितने हुए? 24 हुए. अब मुझे बात बताओ, उसको अगर स्टेबल होना है, तो उसको कितने इलेक्ट्रॉन पेयर गेन करना पड़ेगा? यस, आपण म्हणतो सर टोटल 36 पाहिजे तर. बरोबर आहे की? मग इथं लिगँड किती येतं? 6 आहेत. हर एक लिगैंड क्या करेगा? हर एक लिगैंड के पास क्या है? एक एक लोन पेयर है, राईट. तर मला सांगा, इथं हायब्रिडायझेशन मध्ये काय होते? मग आता इथं एम्प्टी फील्ड ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन व्हायलंय, ऍटॉमिक ऑर्बिटलचं. आता इथं हे जर हायब्रिडायझेशन झालं तर किती एस आणि किती पी? 2 डी, 1 एस आणि 3 पी ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप झाले. झाले का बेटा? हे एम्प्टी फील्ड ऍटॉमिक ऑर्बिटल आहेत कोणाचे? कोबाल्ट 3+ आहेत. म्हणजे इथं 4, इथं 6 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले. कोणाचे? तर इथं कोबाल्टचे. म्हणजे 6p2sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ CO3+ झाले तयार. बर, नेक्स्ट स्टेप कोणती आहे? ओव्हरलॅपिंग आहे. मला सांगा, ओव्हरलॅपिंग मध्ये काय होणार? दीज 6, हे 6 एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल आहेत, हे ओव्हरलॅप होणार फुलफिल्ड ऑर्बिटल सोबत लिगँडच्या, आणि 6 कोव्हरंट बॉन्ड देणार. झालं इथे. आणि हॅव्हिंग जॉमेट्री कोणती येणार? ऑक्टाहेड्रल आलंय. झालं इथं. म्हणजे आला तुमचं इथं ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. बरं, इथं लो स्पिन आहे का हाय स्पिन आहे? जर तुम्ही इनर डी ऑर्बिटलचा यूज केला, बरोबर, इनर ऑर्बिटल जर हायब्रिडायझेशन मध्ये यूज केले तर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आउटर ऑर्बिटल यूज केले, इनर म्हणजे कोणतं येणार इथं? आता तुम्ही इथं पहा, मला सांगा कोबाल्ट कोणत्या रो मध्ये यालाय? 4th रो मध्ये यालाय. हा ऑर्बिटल कोणता आहे? 3D आहे. मग आपण म्हणतो सर इनर म्हणजे कोणता येणार? N-D ऑर्बिटलचा यूज केला, 4-1 म्हणजे 3D आला. आला इथं 3D. त्याच्यानंतर NS म्हणजे 4S आला. त्याच्यानंतर NP आला. बरोबर आहे? म्हणजे ह्या ऑर्बिटलचा आपण यूज केला. N-1 डी ऑर्बिटल आहे, NS ऑर्बिटल. N म्हणजे काय? शेल आहेत. कोबाल्टला 4 शेल आहेत, 4th शेल आहेत 4th रो मध्ये. झालं क्लिअर?
राइट। ठीक है, चलो और एक एग्जांपल या MnCl6 4-. आता मला सांगा, इथं Cl हा वीक लिगँड आहे का स्ट्रॉंग लिगँड आहे? व्हीबीटीनं ते याला वीक लिगँड दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्याकडे ताकदच नाही पेअरिंग करायची, बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना रे बेटा, आपण असं बसलेलो आहे बेटा, बरोबर आहे की नाही. पहा ना, कुठे प्रवास करताना वगैरे, बरोबर आहे की नाही. आणि छोट एखादा किंवा एखादा कोणी म्हणलं तुम्हाला की जागा दे ना मला बसायला, आणि त्याचा काही एवढा प्रभावच नसेल बेटा, तुम्ही देतात का कुठे जागा? देणारच नाही ना, कारण त्याचा एवढा प्रभावच पडत नाही ना. आणि एखादा चांगला हट्टाकट्टा आला, समजा जाडच्या जाड आला एखादा खूपच, बरोबर आहे की नाही, आणि त्यानं तुम्हाला म्हणला, चांगला मोठा मोठा माणूस आला एखादा आणि मला सरक तिकडा, ते काय ना, हो हो बसा बसा, मग लगेच तुम्ही काय करा, पेरिंग करायला सुरुवात करा. तसंच आहे ना ते, बरोबर आहे ना. मग आता इथं पहा, मला सांगा Mn चा ऍटॉमिक नंबर 25 आहे, कॉन्फिगरेशन ऑर्गॉन आहे. मला वाटतं इथं 3d5 आहेत का पहा, 4s, हे 4p, 3d, 4s आणि 4p, बरोबर आहे. यस. आता 1 2 3 4 5 आहे इथं. यमन मध्ये 5 आहेत का रे? 4s2, बरोबर आहे. आता या केसमध्ये Mn ची ऑक्सिडेशन स्टेट किती? MnCl6 4- x आहे प्लस -1 × 6 इज इक्वल टू -4 आहे, x इज इक्वल टू +2 आहे. इथं पहा इथं, आता मला सांगा इथं Mn ++ आहे, हे झालं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर्गॉन. आलं बेटा इथं 1 2 3 4 5, एनी प्रॉब्लेम यहां? झालं क्लिअर? आता याने काय केलं पहा बेटा, आपल्याला माहिती आहे Cl वीक आहे, पण या केस मध्ये होते काय पहा, या केस मध्ये हे जे कॉम्प्लेक्स आहे ते पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. आता पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे म्हणून इथं काय होते, इथं स्पेशल केस मध्ये इथं पहा यांची पेअरिंग व्हायला सुरुवात होती, आणि या पद्धतीचं कॉम्प्लेक्स, या पद्धतीनं याची अरेंजमेंट होती बेटा, हे याच केसमध्ये लक्षात ठेवा इथं. आणि पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे, 1 2 1 2 1, हे एम्प्टी फील्ड ऑर्बिटल्स. तुम्ही परत म्हणता सर आम्ही काय काय लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला अभ्यास करूनच करावं लागणार आहे, लक्षात ठेवा बेटा. हा, तुम्ही परत सर तुम्हाला कसं लक्षात आहे,
मी तुम्हाला याचे काही काही शॉर्टकट सांगतो, जसं इथं कॉपरचं दिलेलं आहे ते सांगतो लास्टला बेटा मी तुम्हाला, त्याची काळजी करू नका. हा, परत तुमच्या डोक्यात येईल सर तुम्ही तर तुमच्या मनानच करायले तर, हा, कधी मनाने पेअरिंग करायलेत, कधी अनपेअर्ड करायलेत. मग हे ज्याच्या होतं याचा बराचसा ड्रॉबॅक निघाला ना. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप कोणती आहे? हायब्रिडायझेशन आहे बेटा. आता हायब्रिडायझेशन मध्ये काय होते पहा बेटा, परत इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे व्हीबीटीने दिलेलं काय की सर हे जे कंपाऊंड आहे, हे जे कॉम्प्लेक्स आहे ना, हा कॉम्प्लेक्स आयन कसा आहे तर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे. आता इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणल्यानंतर इनर डी ऑर्बिटल यूज होणार हायब्रिडायझेशन मध्ये का आउटर डी ऑर्बिटल यूज होणार? इनर डी ऑर्बिटल, बरोबर आहे. मग इनर डी ऑर्बिटल होणार म्हणून त्यांनी काय सांगितलं, अरेंज केलं आणि या पद्धतीने आले. ठीक आहे. आता मला सांगा या एमटी फील्ड अटॉमिक ऑर्बिटलचं जर हायब्रिडायझेशन झालं याच्यात तर किती एमटी फील्ड ऑर्बिटल तयार झाले? 6. कोणते? तर D2sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कोणाचे? Mn2+ चे. ठीक आहे. त्यानंतरची स्टेप आहे ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग मध्ये हे लिगँड्स आणि हे एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होणार आणि कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करणार. किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करणार बेटा? 1, 2, 3, 4, 5 झाले. झालं, लक्षात आलं बेटा? कळालं? ओके.